टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। प्रचंड मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत आणि त्यामुळे नाशिककरांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय। दुसरीकडे धरणं जरी भरलेले असले तरी नळांना पाणी नाही आहे आणि त्यामुळे या सगळ्या विषयांवर मनसैनिक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। महिलांनी या ठिकाणी हांडा मोर्चा जो आहे तो महापालिकेवर काढलेला आहे। अशा पद्धतीनं महिलांनी हांडे आपल्या डोक्यावर घेऊन महापालिकेचा निषेध करण्यासाठी प्रवेशद्वारावर घोषणाबाजी सुरू केलेली आहे। हे सगळे मनसैनिक जे आहेत ते या ठिकाणी नाशिकच्या वेगवेगळ्या विषयांवर आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। अशा पद्धतीचे फलक जे आहेत ते मनसैनिकांनी या ठिकाणी झळकवलेले आहेत। काय नेमकी भूमिका आहे मनसैनिकांची? काय कुंभमेळा आज 1 वर्षावरती येऊन ठेपलेला आहे आणि आयुक्त मॅडम कुंभमेळ्याच्या नावाखाली वेळ मारून नेत आहे। आज नाशिक शहर पूर्ण खड्डेमय झालेलं आहे आणि आज जर महिनाभरात जर नाशिककरांची ही जर समस्या सोडवण्यात नाही आली तर आज जन आंदोलन आम्ही इथं उभारण्यात येईल। जन आंदोलन उभारलं जाईल असा इशारा जो आहे तो मनसैनिकांकडून दिला जातो। या सगळ्या महिला ज्या आहेत त्या पाण्याच्या विषयावर आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यामुळे महिलांची देखील एक भूमिका काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीचा विषय आहे सगळा? आमच्या इकडे आहे ना पाणी नाही येत, खूप बारीक पाणी येत आहे, खूप रस्त्यात खूप खड्डे आहेत, अक्षरशः चिखल आहे आमच्या इकडं। असं चप्पल काढून आम्हाला घरी जावं लागतं, गाड्या पण आमच्या दारापर्यंत नेऊ शकत नाही आम्ही, एवढी अवस्था बेकार आहे आमच्या इकडं। आपण बघतो या ठिकाणी मनसैनिक त्याचप्रमाणे महिला देखील आक्रमक झालेल्या आहेत। महिन्याभरात या सगळ्या विषयासंदर्भात कारवाई झाली नाही तर आक्रमक स्वरूपाचं आंदोलन करायला लागेल असा इशारा देखील मनसैनिकांनी दिला आहे। कॅमेरा पर्सन खुशाल पाटीलसह मी चंदन कृषी अधिकारी TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।